ध्यानं मूलं गुरोर्मूर्ते पूजा मूलं गुरोर्पादं मंत्रं मूलं गुरोर्वाक्यं मोक्षं मूलं गुरोर्कृपः. सर्व भक्तमंडळांना नमस्कार. मी प्रमोद रेंगे आणि आपण पाहतात माझं यूट्यूब चॅनल मोक्षगुरू रामकृष्ण सरस्वती गुरु. मित्रांनो, हे यूट्यूब चॅनल मी माझे सद्गुरू परमपूज्य रामकृष्ण क्षीरसागर महाराज यांच्या भक्तांना जे अनुभव आलेले आहेत ते त्यांच्या गुणवैशिष्ट्यानुसार आपल्याला कथन करण्याचा प्रयत्न मी यत्न करतोय. ही माझी गुरुचरणाची सेवा म्हणून मी हे व्रत सध्या अंगीकारलेलं आहे. आणि त्या ह्याच्यातला मी आज 163वा व्हिडिओ करणार आहे. आणि हा 163वा व्हिडिओ एक भक्त, ते भक्त काही काळ पुण्याला होते, काही काळ नगरला होते. श्रीयुत कळसकर, म कळसकर असं त्यांचं नाव आहे. तर यांचा एक अनुभव मी सांगणार आहे. आणि महाराज पाठीशी आहेत असं त्यांनी त्या लेखाचं नाव दिलेलं आहे. हे कळसकर हे सद्ग्रस्त पुण्याला राहत होते आणि ते टेल्को कंपनीत नोकरी करायचे. तर त्यांना असं सतत वाटायचं की आपण नोकरी करण्याऐवजी काहीतरी उद्योग करावा. ते इंजिनियर असल्यामुळे त्यांना त्या क्षेत्रात काहीतरी करावं असं वाटत होतं. आणि मग याकरता हे लघुउद्योग जे सुरू करायचे असतात त्याच्याकरता सरकारने काही एरियाज वगैरे डिक्लेअर केलेले असतात, MIDC ज्याला म्हणतात ती. आणि पुण्यामध्ये तर बरेच असे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज होत्या. त्यामुळे पुण्यामध्ये काही जमेल असं त्यांना वाटत नव्हतं. त्यामुळे त्यांनी 2-3 ठिकाणी तो प्रयत्न केला काय. आणि नगर आहे, सातारा आहे, या दोन्ही शहरात तेव्हा MIDC सुरू झालेली होती. आणि त्यांनी पूर्वी नगर कधी पाहिलेलं नव्हतं, पण नगरची निवड केली. काय या ऋणानं बंधाच्या गाठी आहेत. त्याने असं सांगितलं की मला नगर हे सुरू करायची काय इच्छा व्हावी, तर माझ्या सद्गुरूंची इथे भेट होणार होती म्हणून मला नगरला यावंसं वाटलं असं त्यांनी तिथे लिहिलेलं आहे. आणि हे बरोबर आहे, अगदी महत्त्वाचं आहे. आणि मग त्यांनी मला वाटतं 79च्या आसपास त्या ठिकाणी नगरमध्ये ते आले. आणि नगरमध्ये आल्यानंतर ती जागा बघणं किंवा काय त्यांचे जे उद्योग सुरू झाले. आणि काही दिवस ते हॉटेलमध्ये राहत होते, लॉजवर. मग नंतर त्यांनी त्या ठिकाणी खोली घ्यायचं ठरवलं. आणि मग आपले एक गुरुदेवांचे निस्सिम भक्त श्री म्हणजे विठ्ठल अत्रे, हे विठ्ठल अत्रे हे आपल्या देवस्थानचे काही दिवस ट्रस्टी म्हणून पण काम करत होते. आणि माझाही विठ्ठल अत्रे यांचा आणि माझाही परिचय आहेच. कारण आम्ही नगरमध्ये जिथे गुंबरे गल्लीत राहत होतो त्याच्या समोरच्याच बोळात अत्रे कुटुंब राहत होतं. त्यामुळे माझा वैयक्तिक त्यांच्याशी परिचय आहेच. तर अत्रेंचा जो काही बंगला होता त्याच्या बंगल्यात त्यांनी यांना कळसकरांना भाड्याने जागा दिली. आणि अत्रेंची गुरुदेवांवरची भक्ती पाहून ते भारावून गेले. आणि मग आपणही गुरुदेवांचं दर्शन घ्यावं अशी एक त्यांच्या मनात उर्मी निर्माण झाली. आणि मग त्या ठिकाणी अत्रेंनी त्यांना गुरुदेवांच्या दर्शनाला नेलं. आणि एकदा 8:30 वाजता ते अत्र्यांच्या बरोबर आश्रमात गेले. आणि त्यांना एक आश्चर्याचा सुखद धक्का बसला की गुरुदेवांनी त्यांचं चक्क नाव उच्चारून, काय कळसकर, आज तुम्ही कसे काय इकडे आलात. आता आपण पहिल्यांदाच येतोय आणि आपलं नाव गुरुदेवांनी घ्यावं हे कळल्यावर त्यांच्या मनात एक आश्चर्य आणि दुसरं भीती असं दोन्ही आलं. आणि त्यांचे तोंडातनं शब्दच फुटेना काय. पण गुरुदेवांनी दोन्ही हात समोर करून त्यांना आशीर्वाद दिले होते. आणि तो प्रसंग त्यांनी आजही हृदयात साठवून ठेवला आहे असं नमूद केलेलं आहे. खरोखरीच आपल्या गुरुचरणाची पहिली भेट ज्यांना आठवते आहे ते खरंच भाग्यशाली आहेत. आणि असा जो आठवणीची साठवण ज्यांनी केली आहे त्यांना जी सुबुद्धी झाली आहे ती देखील सुबुद्धी या ईश्वरी शक्तीनेच त्यांना दिली आहे असं मी म्हणेन. पण आत्यांनी हे सांगितलं होतं त्यांना
की मी गुरुदेवांना आपल्याबद्दल आधीच बोललो होतो आणि आपल्याला दर्शनाला आणणार आहे हे सांगितलेलं होतं आणि त्याच्यामुळे गुरुदेवांनी आपल्याला ताबडतोब एक ओळख दिलेली आहे. त्याच्यानंतर ते दर गुरुवारी दर्शनाला यायला लागले आणि काही मला वाटतं ते नगरच्या सत्संगाचे मेंबर पण झाले काय आणि 10 वर्ष 80 ते 90 या काळात ते दरवर्षी दर गुरुवारी दर्शनाला वगैरे येत होते आणि हळूहळू ते सत्संग मंडळाचे सभासद पण झाले नगरच्या आणि त्याच्यानंतर त्यांना हरिद्वार येथे आपला गुरुदेवांचा जो 1991 साली आपण वर्धापन दिन साजरा केला त्याच्यात देखील त्यांना नगर सत्संग मंडळाने सामील करून घेतलं होतं आणि ते गेलेले होते आणि त्यांनी हरिद्वारला गुरुदेवांच्या वाढदिवसाचा सोहळा पाहून ते अत्यंत भारावून गेले असं त्यांनी लिहिलेलं आहे. आता याच्यामध्ये एक मला कळसकर यांचा एक फार मोठा अनुभव आहे तो आपल्याला सांगायचा आहे. गुरुचरणाशी कसे आले ते स्थिर कसे झाले हे मी आपल्याला सांगितलंच आहे काय. तर त्यांनी असं एक 2 गोष्टी सांगितल्यात की मी गुरुचरणाशी आल्यानंतर अत्रेंचं घर आहे ते भाड्याचं घर होतं, ते थोडं लहान वाटू लागलं म्हणून त्यांनी एक नगरमध्ये प्लॉट घेऊन ठेवला होता. पण 6 वर्षात त्याला बांधकाम झालेलं नव्हतं. मग एकदा गुरुदेवांशी त्यांनी तो विषय काढला आणि गुरुदेवांनी सुस्पष्ट शब्दात सांगितलं, तुम्ही बांधकाम सुरू करा, माझे आशीर्वाद आहेत. गुरुदेव जेव्हा असे शब्द स्वतःच्या मुखातून काढत तेव्हा समोरचा भक्त हा भारावून जात असे आणि गुरुदेवांचे शब्द आहेत म्हटल्यावर त्याचं जे काम आहे ते अत्यंत वेगाने झालं आणि त्यांना स्वतःच्या वास्तूत राहण्याचा त्यांना सौख्य प्राप्त झालं आणि अत्यंत अल्प काळात ते झालं. त्यांचा एक अनुभव असा आहे की ते दक्षिण भारतात गेलेले होते. बँगलोरला मला वाटतं ते गेलेले होते, बँगलोरच्या नातेवाईकांकडे गेले होते आणि बँगलोरच्या नातेवाईकांनी आग्रह केला आहे की आता तुम्ही आलेला इथे म्हैसूर उटीला जाऊन या आणि मग त्यांच्या सौभाग्यवतींनी म्हटले की आपण आता आलोय जाऊन येऊ, आजूबाजूचा परिसर बघून येऊ. आणि मग म्हैसूर ते उटी हा प्रवास त्यांनी मोटारने केला. तो भाग संपूर्ण अभयारण्य आहे. सकाळची वेळ होती, वाटेत त्यांना हत्तीची कळप, हरणाची कळप, इतर प्राणी मुक्त संचार करत होते. ड्रायव्हर म्हणला इथे वाघ सिंह देखील दिसतात बरं का. थोडा वेळ मोटर थांबवून पाहिले, वाघ सिंहा व्यतिरिक्त त्यांना इतर बरेच प्राणी दिसले पण वाघ काही दिसला नाही. दुपारी उटीला पोहोचले आणि उटीला 2 दिवस राहून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. संध्याकाळी 5 वाजता म्हैसूरला यायला निघाले. पुन्हा तीच गाडी होती, तो ड्रायव्हर होता आणि त्या अरण्यातनं येत असताना, जंगलातनं येत असताना अचानकपणे अंधार पडू लागला. अचानकपणे नाही अंधार पडला, अंधाराचा नाही म्हटला, अंधार पडला होता, 5 वाजता निघाले, अंधार पडला आणि अचानकपणे ड्रायव्हरला गाडी थांबवावी लागली आणि अचानकपणे भर जंगलात गाडी थांबवली, आजूबाजूला शॉपं हिंडतायत. तर काय झालं बाबा? आणि असे ड्रायव्हर हाही त्यांच्या काही ओळखीचा नव्हता. हे परप्रांतात होते, ड्रायव्हर त्यांच्या त्या भाषेतला बोलणारा आणि आता काय करावं? मग ते थोडं बोलले आणि मग त्यांनी सांगितलं की साहेब गाडीची लाईट लागत नाही आहेत, लाईट लागत नाहीत. आता लाईट लागत नाहीत म्हटल्यानंतर उतरून आपल्याला बॉनेट उघडलं पाहिजे, ते बघितलं पाहिजे आणि जंगल आजूबाजूला. आता काय करावं? असा एक त्यांना प्रश्न पडला. तर ड्रायव्हरचं कसं असतं, ड्रायव्हरला तर ते करणं भागच आहे. ड्रायव्हर उतरला, त्यांनी ते ताबडतोब बॉनेट वगैरे उघडून ते खटपट सुरू केली. पण अंधार पडलेला होता आणि दुर्दैवाने त्यांच्याकडे तिथे बॅटरी नव्हती, काडेपेटी पण नव्हती. आता भर जंगलात तिला काडेपेटी कुठे मिळणार? म्हणून तो म्हटला साहेब मैं माचीस लेके आता हूं. आणि माचीस घ्यायला हा माणूस बाहेर गेला. संपूर्ण अंधार. आता काय करावं? आणि हे नवरा बायको दोघं बसलेले गाडीत. आता यावेळेस माणसाला भीती वाटणं हे स्वाभाविक आहे. दोघेही भयभीत झाले होते.
ड्रायव्हरबद्दल देखील मनात शंका आलेली होती की याने मुद्दाम तर गाडी नाही थांबवलेली, काही वेगळा हेतू आहे का काय, अशी एक शंका आलेली होती. आणि अशा वेळेस नॉर्मली आमच्या गुरुदेवांचा जो कोणी भक्त असेल तो गुरुदेवांचा धावा करतच असतो. आणि मग कळसकर यांनी सौभाग्यवतीनं धीर दिला आणि म्हणले, तू काही काळजी करू नको, आपल्याला गुरुदेवांचे आशीर्वाद आहेत आणि आपण काही काळजी करू नको, तू येईल ड्रायव्हर थोडक्यात. आता गाडीतून उतरण्याची धाडस होईना आणि तेवढ्यात तो ड्रायव्हर आला, गाडीपेटी घेऊन आला. आता त्यांनी गाडीपेटी आणली म्हणल्यानंतर ते बघायला पाहिजे, मग त्याला कोणती मदत केली पाहिजे ना. तो एकटाच गाडी उचलणार, वायर बघणार, कसं काय होईल. मग हे शेवटी भीत खाली उतरले आणि ते सगळं त्यांनी पाहिलं, गाडीपेटीच्या उजेडात ते पाहिलं, परंतु ती वायर कुठली लूज आहे हे काही त्यांना समजेना. आणि मग इकडं सौभाग्यवतींनी गुरुदेवांचा धावा करायला सुरुवात केली. आधीच मी सांगितलं त्यांनी सुरू केलेलं होतं. आणि तो मला वाटतं गुरुवार होता. आणि गुरुवारी आपण यावेळेस आरतीत जातो, तेव्हा आपण महाराजांचा धावा करू. आणि मग दोघांनी गुरुदेवांचा धावा सुरू केला आणि आपल्या मागे गुरुदेवांचा आशीर्वाद आहे, काही काळजी करू नको. आणि एवढ्यात पाठीमागून एक गाडी येताना दिसली. पाठीमागून एक गाडी, मोठं बस होती मोठी, ती येताना दिसली. आणि ते येणाऱ्या गाडीचा उजेड यांना दिसला. आणि मग तो ड्रायव्हरची डोक्यात एकदम क्लिक झालं की आता आपण गाडी सुरू करू. आणि या ड्रायव्हरचा जो मागच्या बसचा जो हेडलाईन आहे, ते हेडलाईन मोठे असतात, त्या उजेडात आपण पुढे जाऊ शकतो. म्हणजे ही गाडी आपल्या पाठीमागे ठेवायची आणि आपण पुढे जायचं हळूहळू, अशा पद्धतीने त्या ड्रायव्हरच्या डोक्यात कल्पना आली. आणि कळसकर यांनी देखील त्याला दुजोरा दिला आणि ती गाडी त्या दिव्यांच्या प्रकाशात जाऊ लागली. आता मध्येच काय झालं, ही गाडी हळू चालली आहे. त्या जो कोणी ड्रायव्हर होता बसचा, तर त्याला असं वाटलं की आपण कशाला हे करायचं, आपण याच्या मागे जायचं. तो ओव्हरटेक करायला लागला. पण या मंडळींनी त्याला खाणाखोणाने सांगितले की आमची लाईट नाही आहे, आमच्या मागे तू चल, म्हणजे आम्हाला उजेड दिसेल. आणि आता तिथे भाषेचा पण प्रॉब्लेम होता काय. आणि तो गाडी चालवतोय, हे गाडी चालवत आहेत, अशा जेवढं सांगता येईल तेवढं त्यांनी सांगितलं. आणि मग तो ड्रायव्हरला देखील लक्षात आलं. कारण काय ड्रायव्हर लोक हे तसे फार हुशार असतात बरं का. त्यांना गाडीतले प्रॉब्लेम हे लगेच कळतात. एक ड्रायव्हर दुसऱ्या ड्रायव्हरला कायम मदत करत असतो. आणि मग त्यांनी ते पाहिलं. आणि मग जोपर्यंत शहर लागत नाही तोपर्यंत हा पाठीमागची बस पाठीमागेच होती आणि ही गाडी पुढे चाललेली होती. आणि अशा प्रकारे त्यांनी तो हे केला. आणि त्या ठिकाणी त्यांचं म्हैसूरला ते पोचले रात्री 11च्या सुमारास. आणि त्यांनी गुरुदेवांना नमस्कार केला आणि आता उतरावं आणि बसच्या ड्रायव्हरचे आभार मानू म्हणून गाडी थांबल्याबरोबर ते उतरण्याचा त्यांनी प्रयत्न केला. पण तो प्रयत्न त्यांचा विफल ठरला. कारण एकदा ही गाडी थांबली म्हणल्यावर त्या ड्रायव्हरनी याला ओव्हरटेक केलं आणि तो सुसाट वेगात निघून गेला. म्हणजे हा ड्रायव्हर कोण होता हेही त्यांना कळलेलं नाही. त्या ड्रायव्हरचे त्यांना आभार मानता आलेले नाहीत. परंतु कळसकर यांची पूर्ण खात्री आहे की साक्षात गुरुदेवांनीच आपल्याला या ठिकाणी त्या ड्रायव्हरच्या माध्यमातून ही मदत केलेली आहे. म्हणजे गुरुदेवांचेच आशीर्वाद आपल्या पाठीचे असल्यामुळे त्या ड्रायव्हरला ही बुद्धी झाली. तो आपल्या पाठीमागे आला, ती गाडी आपल्याला दिसली, त्या गाडीच्या प्रकाशात आपली गाडी पुढे आली. ही सगळी गुरुदेवाची लीला आहे असं त्यांनी सुस्पष्टपणे लिहिलेलं आहे. आता काय माहिती आहे का की हा जो प्रकार आहे घडलाय कुठे, तर त्या उटी आणि म्हैसूरच्या जंगलात. म्हणजे आपला भक्त या पृथ्वी तलावरच्या कुठल्याही गोलकात असला तरी गुरुदेवांचे आशीर्वाद त्याच्यापर्यंत पोहोचतात. गुरुदेवांची त्यांनी केलेली प्रार्थना गुरुदेवांच्या पुढे पोचते आणि गुरुदेव त्याप्रमाणे काही ना काहीतरी योजना करतात. मी मागेही आपल्याला अनेक वेळा सांगितलं आहे की माझे गुरुदेव हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक आहेत. आणि अनंतकोटी ब्रह्मांड नायक म्हणजे या ब्रह्मांडामध्ये जे मनुष्य मात्र आहेत ते देखील अनंतकोटी माणसं आहेत.
आणि अनंत कोटी माणसाच्या मनाचा ताबा त्यांच्याकडे आहे. आता हा जो ड्रायव्हर आहे, या ड्रायव्हरला, हा ड्रायव्हर बसचा होता, त्याचा काही गुरुदांचा परिचय आहे का? काय फोनवरनं लगेच त्यांनी बोलले तू असं कर बाबा? नाही. पण त्याच्या अंतःकरणात, त्याच्या मनात त्या भावना निर्माण केल्या आणि त्यांचे भक्त कळसकर यांना त्यांनी मदत केलेली आहे. आपल्याला आता आपण काय माहिती का, सध्या आधुनिक युगात आहोत. हां, आपण Googleच्या, आपण नेहमी सगळे Googleचा मॅप वगैरे वापरतो, बरोबर आहे. हे Google कुठे आहे आपल्याला माहिती आहे का? नाही. पण हे Google कुठेही असलं तरी ज्या ज्या लोकांनी तो Google मॅप लावलाय त्यांना त्याचे सिग्नल मिळतात आणि त्याप्रमाणे तो वाट दाखवत असतो. तो वाटाड्या झालेला आहे आपला. म्हणून मी म्हटलं, आपल्या गुरुदेवांचं जे नेटवर्क आहे ते फार विस्तीर्ण आहे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक ते आणि अनंत कोटी या ब्रह्मांडात त्यांचं नेटवर्क असल्यामुळे त्या भक्ताला कुठेही असलं तरी ती त्यांच्याकडनं मदत मिळते. म्हणजे स्वतः या ठिकाणी फक्त कळसकर आणि सौभाग्यवती कळसकर यांनी मनोमन त्यांची प्रार्थना केली, मनोमन धावा केला आणि मनोमन धावा केलेला हा रिस्पॉन्स मिळाला आणि त्यांचा म्हैसूरपर्यंतचा जो प्रवास आहे हा अंधारात देखील सुखरूपपणे पार पडला. भयंकर मोठी बिकट प्रसंग तो होता. ज्या लोकांनी त्या भागातनं प्रवास केलेला आहे त्यांना त्याची कल्पना येऊ शकेल. बाकी इतरांना ती कल्पना येईल असं वाटत नाही मला. पण हा एक भयानक संकटातनं गुरुदेवांनी कळसकर कुटुंबाला आधार दिलेला आहे आणि ह्याच मी संकटमोचकत्व म्हणत असतो. तर कळसकर यांचा हा संकटमोचकत्वाचा मी आपल्याला अनुभव सांगितला. आता आपण इथे थांबूया. श्री गुरुदेव दत्त.